धाव काट्यांवरती दूर दूर चाले वाट असे तुझ्या जन्मी साता अशी जन्माची ही गाठ असे तुझ्या जन्मी साता अशी जन्माची ही गाठ खेळ चाले नशिबाचा भोग रोज तू परीक्षा खेळ चाले नशिबाचा भोग रोज तू परीक्षा तुझ्या जन्माला लागली अशी अग्नी परीक्षा अग्नि परीक्षा अग्नि परीक्षा अग्नि परीक्षा मी कशी जगतीये, जगाला कसं तोंड देतीये याचा विचार येतो तुझ्या मनात? हे असं जगणं मला आता कठीण झालंय. तुझं माझं नेमकं नातं काय हे सांगशील एकदा? काही हरकत नाही. बाबांनी त्याचं जे स्वप्न पूर्ण होऊ दिलं नाहीये ना, ते स्वप्न मी त्याची बायको पूर्ण करेन. हे वचन आहे एका बायकोचं. माझ्या मुलीच्या सुखासाठी मी काहीही करायला तयार आहे. आमच्या घरामध्ये जर ती आली तर आमच्या घरावर राज्य करेल, ती सुखात राहील. ती काय करावं लागेल मला? पहिल्यांदा राधाला अपघात झाला आणि तिथे अपघातात मृत्यू पावले हे सत्य आहे. पण मोहित मात्र ते स्वीकारायला तयार नाहीये. राधा जिवंतच आहे आणि ती त्याला परत भेटायलाच येईल. नव्हे, ती परत त्याला भेटणारच आहे. मोहित भाऊजी, मोहित भाऊजी, कसला विचार करताय? नाही, काही खास नाही. सोहम आणि जाई कसे आहेत? बरे आहेत. जस तसे दिवस वाढत जात आहेत ना, तस तसे त्यांचे प्रश्नही वाढत आहेत. आणखीन किती दिवस मी त्यांची समजूत काढायची? वहिनी, अजून फक्त काही दिवस. मला खात्री आहे की विक्रमदादा नक्की लवकर परत येईल. भाऊजी, मला अजून थोडं बोलायचं आहे तुमच्याशी. अगं बहिणी, मग बोल ना. असं परक्यासारखं काय विचारतेस? तुम्हाला तर माहिती आहे, राधाच्या जाण्यामुळे या घराला एक नजरच लागली. तिच्या जाण्यामुळे कंपनीचं खूप नुकसान झालं. त्यात लोकेश भाऊजी सुद्धा कंपनीत लक्ष घालायला तयार नाही आणि यांचाही अजून काही पत्ता नाही. वहिनी, नक्की काय झालंय? स्पष्ट सांगशील? कंपनीतून फोन आला होता. 2 महिने झाले कामगारांचा पगार नाही झालेला. हे असंच सुरू राहिलं तर कंपनी बंद करावी लागेल आणि कंपनी बंद झाली तर घर लिलावात जाईल. काय? मी पैशांबद्दल नाही बोलत, पण या घराच्या लिलावाबरोबरच
दादासाहेबांच्या अब्रूचाही लिलाव होईल आणि ते मला नाही बघवणार. मला नाही माहिती माझा नवरा परत येणार आहे की नाही ते. तर कंपनीत जाऊन त्यांची जागा चालवायला सुद्धा मी मागे पुढे पाहणार नाही. विक्रम सामंतांची बायकोच नाही तर दादासाहेबांची थोरली सून म्हणून सुद्धा मी माझं कर्तव्य पार पाडणार आहे. मग माझा नवरा आला तरीही आणि नाही आला तरीही. वहिनी, हो भाऊजी. भाऊजी, वहिनी म्हणून नाही तर या घरची थोरली सून म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे. राधाच्या दुःखातून आता तुम्ही बाहेर पडा. या घराला आता तुमच्या आधाराची गरज आहे. आणि तुम्ही म्हणताय तसं राधा जिवंत असेल ना तर ती नक्की परत येईल. प्रेम निभावणारे खूप असतात पण कर्तव्य ओळखणारा आणि तो पार पाडणारा 100त एखादाच असतो. सामंतांची अब्रू चव्हाट्यावर न येण्यासाठी मी प्रयत्न करणारच आहे. पण या सगळ्यात मला तुमच्या मदतीची गरज आहे. विचार करा आणि जमलं तर या. वहिनी सॉरी आणि थँक्स. मला माझ्या कर्तव्याची जाणीव करून दिल्याबद्दल. मी वचन देतो यापुढे रडणार नाही, फक्त लढणार. आणि सामंत घराण्याची अब्रू इतकी स्वस्त नाही झाली की ती अशी चव्हाट्यावर येईल. निदान मी असेपर्यंत तरी. आणि पुन्हा एकदा थँक्स वहिनी. मी मोहित असल्याबरोबरच मोहित सामंत असण्याची जाणीव करून दिल्याबद्दल. काकू, आई, हो काकू, काय होतं तुम्हाला? जोया का काकू बघा कशा करतात. काकू, अहो, काकू. काकू, आई, आई काय होतंय? सोई काय झालं गं आई? आई, आई बोल ना काहीतरी. काकू, आई, काकू, आई काय होते तुला? मी त्या डॉक्टरांना फोन करून येते. जाऊ इकडे बघ. काकू, अग्नि परीक्षा काय झालं डॉक्टर? त्यांना माइल्ड अटॅक आलाय बहुतेक. खूप टेन्शन घेतलेलं दिसतंय. काय? घरात काही ताणतणाव किंवा एखादी धक्कादायक घटना किंवा काहीतरी टेन्शन आहे त्यांना. हो, माझं खूप टेन्शन घेतलंय तिने. आता मी त्यांना इंजेक्शन दिलंय आणि थोड्या वेळात त्या बराही होतील, शुद्धीवर येतील. पण याच्यापुढे तुम्हाला जपून राहायला पाहिजे. त्यांना अजिबात कोणत्याही परिस्थितीत दुःख पोचलं नाही पाहिजे. पण यापुढे काळजी घ्यायला हवी, कारण तुम्ही त्यांच्या मनाविरुद्ध वागलात तर त्यांना टेन्शन येईल. पण त्यांच्या जीवावरही बेतू शकतं. त्यामुळे तुम्ही त्यांना जपायला हवं. काही सिरियस नाही आहे ना? सिरियस तर काही नाही आहे, पण सिरियस काही व्हायच्या आधी तुम्ही काळजी घ्या.
त्यांच्या मनाविरुद्ध काहीही करू नका आणि त्यांना जेवढं शक्य आहे तेवढं खुश ठेवा. तुम्ही काळजी घ्या, हे परत येईल. हो डॉक्टर, आम्ही काळजी घेऊ त्यांची. मी काही औषधं लिहून देतो, ती घेऊन या. चला. हो. जुई, अगं रडून काय होणार आहे? आपल्याला काकूंची काळजी घ्यायची आहे ना. काकूंना खुश ठेवायचं, आपल्याला आनंदात ठेवायचा. त्यांच्या सगळ्या इच्छा पूर्ण करायच्या. बघ, मी तुझ्या बरोबर आहे, काळजी करू नकोस तू. डॉक्टर औषधं लिहून देतात ना, जातो घेऊन ये. हो, मी आहे काकूंपाशी. काय भाई, या. एवढा उशीर? काय जेवण आलात की काय राधाचे सासरे? बस का बाई, खिल्लीड होता काय माझी? काय आरती ओळू? कामाचं बोल. बस का बाई, तुम्ही एखादं काम द्याल आणि ते होणार नाही काय? काम झालंय बाई. वा, शाबास. बाई, राधाच्या सासरचा पत्ता आणलाय. अगदी लाख मोलाचं काम केलंस गड्या. गणा, कुणाला संशय तर नाही ना आला? संशय नाही आला बाई, पण काय? हे बघ, काय जर गोळ जर घातलास ना तर तुझी काय खैर नाही बरं का. तसं नाही बाई. ती पोरगी बोलली राधाचा नवरा आल्यावर पत्ता घे म्हणून. सॉलिड टरकली ना आपली. मग काय बाई, मी म्हणालो ना आपल्याला घाई आहे, पत्ता द्या, मग मी नंतर आरामात भेटतो म्हणलो. तिच्या नवऱ्याला भेटलो असतो ना तर सॉलिड वाट लागली असती भाई. आपण नको त्या चौकशा मागा लागल्या असत्या भाई. गणा, तिला नक्कीच संशय तर नाही ना आला? ती त्याला सांगणार तर नाही ना? सांगू द्या ना. सांगून काय सांगेल? युनिव्हर्सिटी बद्दल ना. आपल्याला काय फरक पडतोय? आला गणा, बराच हुशार झालास की रे. आधी मला वाटलं कोण येडं आहे आपल्यासोबत, पण चांगलाच डोकं आहे तुला. चांगलाच हुशार झालास. बस का भाई, तुमच्यासोबत काम करतोय, थोडं तर डोकं असणार ना. शाबास रे माझ्या पठ्ठ्या. चला आता ही गोष्ट पहिले आपण कळवली पाहिजे. तुझ्यावर जाम खुश होतील ते. हे काम आबाचं होतं? हो. काय म्हणता काय? आईला सॉलिड वाचलो की. म्हणजे हे जर काम झालं नसतं तर आबांनी सोलूनच काढला असता मला. बघ, पण चल आता झालंय काम. चला बाई, आबासाहेबांना भेटू. भरपूर दिवस झाले भेटू.
अग्नि परीक्षा आई काकू कसं वाटतंय आता? नाही तुम्ही शांत पडून राहा, काही बोलू नका. काकू जुईला खूप काळजी वाटते तुमची. जुईसाठी तुम्हाला लवकर बरं व्हावं लागणार आहे. बेटा खूप रडलीस ना? खूप त्रास दिला ना तुला? आई तू शांत हो. तू काही त्रास वगैरे दिलेला नाहीयेस. तू शांत पडून राहा आणि आराम कर. आराम कसा करू बेटा? तुझी खूप काळजी वाटते ग. माझ्यानंतर तुझ्या सोबतीला कोण हा विचार करून जीव तुटतो का माझा? आई असं काही होणार नाहीये. जुई माझी तब्येत फार बिघडली आता. अगदी कमी दिवस राहिलेत माझे. वरून कधी बोलवणे येईल सांगता येत नाही. आई असं नको का बोलू? तुला काही झालं तर मी कुणाकडे बघून जगायचं? आई तुला काही होणार नाही. जुई खरंच बेटा माझ्याकडे खरंच खूप कमी दिवस उरलेत. मला जाण्याआधी माझी एक छोटीशी इच्छा पूर्ण करशील का? हो होईल. नाही जुई तू लग्न कर. आई तुला माहिती माझं मोहितवर प्रेम आहे आणि तो माझ्याशी लग्न करायला तयार नाही होणार. जुई अगं मोहितचा विचार सोडून दे. आयुष्य कोणासाठी थांबलंय का? तू का थांबतेस? आणि कोणावर प्रेम केलं तर त्याने तुझ्यावर परत प्रेम करावं असा अट्टास का? मोहित तुझा होऊ शकत नाही हे सत्य आहे आणि हे स्वीकारायला शिक. जुई बेटा माझा ऐक. दुसऱ्या कोणाशी तरी लग्न कर. मला मरण्याआधी तुला सुखी झालेलं बघायचंय. मला नाही जमणार नाही. मी मोहितला विसरण्याचा प्रयत्न नाही केला असं नाही आहे ग. पण मला खरंच नाही जमणार. आई आमच्या दोघांचं जे भविष्य मी बघते ना ते या जन्मात अवतरणार तरी कठीण. आई अगं सत्य माहीत असून सुद्धा ते स्वीकारणं इतकं कठीण असतं का? आणि जर ते कठीण नाहीये तर मला का जमत नाहीये? आई मी मोहितला कधीच विसरू शकत नाही ग. बेटा मोहितला विसरणं तुझ्यासाठी सोपं नाही कळतंय ग मला. पण तुला ते करावंच लागेल. आयुष्यात सगळ्याच प्रश्नांची उत्तरं सापडतात असं नाही. आणि एखाद्या प्रश्नाचं उत्तर सापडलं नाही म्हणून त्याच्याभोवती घुटपणत बसण्यात काय अर्थ आहे? पण आई मला नाही जमणार हे. मला खरंच नाही जमणार आहे. जमेल ते तुला जमवावंच लागेल. बेटा माझे डोळे मिटण्याआधी तुला सुखी झालेलं बघायचं आहे ग मला. तुम्ही सांग ना काय चुकीचं आहे काकूंचं याच्यामध्ये? प्रत्येक आईवडिलांची एकच इच्छा असते की आपल्या मुलीचा संसार मार्गी लागावा आणि आपण हसत खेळत डोळे मिटावेत म्हणून. मुग्धा अगं तू तरी समजून घे ना. मोहित सोडून मी दुसरा कोणाचाच विचार नाही करू शकत. माझ्याने नाही होणार हे. मग याच्यावर एकच पर्याय. कोणता? तुला मोहितशी बोलावं लागेल. अगं पण मला माहिती आहे तो नाहीच म्हणणार आहे. तो राधाला कधीच विसरू शकत नाही. नाही विचारलंस ना तर आयुष्यभर खंत करत बसावं लागेल तुला की मी मोहितला विचारायला पाहिजे होतं म्हणून. आयुष्यात सगळ्यात जास्त वाईट वाटणारा शब्द म्हणजे जर. विचार कर या गोष्टीचा. ठीक आहे मी बोलेन मोहितशी. पण माझ्याही अशाच काही आठवणी आहेत रे. आणि मलाही
माझ्या आठवणी जपाव्याशा वाटतायत म्हणून फक्त एकदा नीट विचार कर आणि मग मला सांग, माझ्याशी लग्न करशील?